काही नाही अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना सकाळचे 8:30 वाजले. मम्मी सकाळी बसली मशीनवर. ब्लाऊज आणलाय ना ते लटकन आणि ते करायचे होते त्याच्यासाठी. तर मम्मीला पण जायचं आहे कोळपेवाडीला क्लासला. आणि मी बनवते स्वयंपाक. मी घरीच आज मला लय काम आहे. आज ब्राईड येणार आहे, तिचं फेशियल आणि ते परत एक ब्लाऊज शिवायचं आहे. तर मम्मी ना आता जेवढं अपूर्ण काम होतं ना ब्राईडचं तर ते पूर्ण करून घेते. घागरा पण आहे ना एका साईडने ना स्टिच करायचं आहे. ते पण करून घेतो आता. आधी नाडी याच्या कपड्याचीच करावं लागेल बरं का बाई. हा ते राहणार नाही एवढं. बसन का ग मशीन का? बसतो हो. हा ना लईच त्याला वर्क आहे बरं का मधून जपून. मी हा ब्लाऊज शिवताना तर किती 2-3 सुया मोडल्या. आणि याची डायरेक्ट सेटिंग जाते. धरू कमी असं लई जड आहे. एकदम हळूहळू शिव. नाही तर हाताने शिवलं असतं तरी चाललं असतं सुईने ग का नाही. तिथं डायमंड आहे बरं का. मी करत होती कस्टमरचं हेअर कलर. मम्मी पण गेलेली होती कोळपेवाडीला. तर आपले क्लासेस चालू आहे सरकारी तिकडे. तर दोघी पण गेल्यावरती ना कस्टमर पण लई जात्या परत. त्याच्यामुळे ना मी घरीच थांबते आणि मम्मी जाते तिकडे शिकवायला. मेकअपचा जेव्हा डेमो असेल ना तेव्हा मी पण जाणार आहे. आज ब्राईड पण येणार होती फेशियलसाठी. तर आधी कस्टमरचं क्लीनअप आणि हेअर कलर होता तर करून घेतलं मी. आणि काही व्हिडिओ ना घ्यायला पण नाही भेटते. कस्टमरचं वॅक्स पण होतं ते पण व्हिडिओ घ्यायला नाही भेटले मला. कारण आहे ना कस्टमर चालू असल्यावरती ना व्हिडिओज घ्यायला वेळ नाही भेटत. आणि मला आहे ना अर्जंट ब्लाऊज पण शिवायचा होता. मम्मी पण नव्हती त्याच्यामुळे ना ब्लाऊज मला शिवावं लागला कस्टमरचा. तर त्यांना द्यायचा होता ब्लाऊज. जेव्हा मम्मी नसते पार्लरमध्ये तेव्हा ना खूप धावपळ होती. आणि मी पार्लरमध्ये नसले मम्मी एकटी असल्यावर मम्मीची पण लई धावपळ होती. तिलाच म्हटली ना मेहंदी दाखव तिकड जात ना तरी ना बोले बरी बाई माधुरी. झाली आज माधुरीचं फेशियल आणि ते झालं. दिया काय लागली. दोन्ही हातावर नाव टाकणार आहे का? दोन्ही हातावर टाकली नाव. लय टाकले नाही अजून टाकायचे. दाजीला लगेच शोधून जातील ते नाव. एकदम मोकळे ते. लगेच आपण आमच्याकडे नाही का असंच राहतं. भारी इतक्यात रंगली मेहंदी. कोण मस्त आहे ते पण होऊन घे ना. लवकर निघतात नाही नाही निघणार ती लवकर. 8-1 दिवस राहणार तर ना मेहंदी. मग एवढे काय 2-3 दिवस राहील. हा आता आहे ना 6 वाजले होते संध्याकाळचे आणि कस्टमर आलेले होते. मम्मीने वॅक्स केलं पहिले आणि 3 कस्टमर होते. त्यांचे तिघींचे फेशियल वॅक्स परत हेअर कलर आणि ते होते. तर आम्हाला आहे ना रात्री 11:30 वाजले होते झोपायला. तर खूप थकलो होतो. दिवसभर माझे कस्टमर चालू होते आणि मम्मी पण कोळपेवाडीवरनं आलेली होती. त्याच्यामुळं मम्मी पण लय थकलेली होती. पण कस्टमरला आहे ना संध्याकाळीच वेळ होता त्याच्यामुळे ना ते संध्याकाळचेच आलेले होते. ना 11 वाजले ना. आता आमचे कस्टमर झाले. मी मगाशी की ना भात बनवून ठेवलं. थोडासा वेळ होता तर आता आहे ना आम्ही जेवण करतो. मम्मी आणि मी दादू जेवण करून आलाय बाहेरून. तर मस्त अंडा भुर्जी खाऊन आले. आमच्या किचनवरती एवढे भांडे पडले दुपारपासून. कस्टमर 11 वाजले आम्हाला. तर आपल्याला भूक लागली. पहिले जेवण करतो आणि झोपतो.